चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. जवळपास पाऊण वर्ष चाललेलं हे चिंतन क्षणाचं विवरण, आज त्याचा दुसऱ्या भागाचा समारोप, त्यातलं शेवटचं वचन. आज चिंतन करू आणि चिंतन क्षणाला सध्या विराम देऊ. ते वचन आपल्या डोळ्यासमोर आहेच. रामाच्या मार्गानं आत्माराम गाठणं हा सामान्यांच्या हिताचा मार्ग आहे. आज दासनवमी पण आहे. सगळं बरोबर समारोपाला शनिवार आलेला आहे, योग चांगला आहे. थोडक्यात काय पाहता येते ते बघूया. अनेक दिशांनी या विषयाकडे आपण पाहिलेलं आहे. इथं काय अभिप्रेत आहे तर महत्त्वाचं हायलाईट करण्यासारखी गोष्ट ही आहे की हे सामान्यांच्या हिताचा मार्ग आहे. जसं नेहमी म्हणतो की त्यातल्या कुठेतरी सुरुवात आहे, त्या वचनाचे फोड किंवा उलगडा किंवा हे व्हावं आपल्याला कळावं म्हणून. तर सामान्यांच्या हिताचा मार्ग आहे एवढं लक्षात ठेवून पुढे जाऊ. तेव्हा जे असामान्य असतील किंवा असामान्य समजत असतील त्यांच्यासाठी हे नाही असं समजायला काही हरकत नाही. कारण काय मनुष्य असामान्य असू पण शकतो आणि समजू पण शकतो स्वतःला. तर यातलं काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे जे सामान्य समजतात स्वतःला त्यांच्यासाठी हा हिताचा मार्ग आहे असं म्हटलेलं आहे. अन्य हिताचे मार्ग असू शकतात, परंतु हा त्यातल्या त्यात सामान्यांच्या हिताचा मार्ग हा रामाच्या मार्गाने आत्माराम गाठणं आहे. तेव्हा सामान्य म्हणताना आपल्याला काय अभिप्रेत आहे त्याचा आपण तोही उलगडा करून पुढे जाऊ. तेव्हा सामान्य हे दोन अर्थाने म्हटलेलं आहे. सामान्य म्हणजे एक समजूत या अर्थाने, आकलन समजूत अशा अर्थाने, आणि दुसरं जे सामान्य म्हटलेलं आहे ते कुवत अशा अर्थाने. सामान्य जर आपण आपल्याला ओळखायचं असेल किंवा असामान्यत्वात आपल्याला ओळखायचं असेल तर आपल्याला एक दोन गोष्टी ह्यातल्या घेण्यासारख्या आहेत. एक समजूत म्हणजे आकलन अशा अर्थाने, अंडरस्टँडिंग, कुवत हे समजूत अशा अर्थाने घ्यावं. आणि दुसरं कुवत हे किती क्षमता आहे आपली, कोणत्या गोष्टी करण्याची किती क्षमता आहे ती. तेव्हा समजुतीमध्ये आत्ता म्हटलं तसं आकलन आहे. काय की आपल्या सर्वांच्या ठाई चैतन्य आहे. तुम्ही म्हणजेच मी म्हणजेच तू, ते पुलं जसं यू एन मी वगैरे ते जे सगळं आहे त्यात सांगितलेलं. तर तसलं काही अध्यात्म झालं तर ते बरोबर आहे, मूळतः त्याच्यातला अर्थ बरोबर आहे की तुमच्या माझ्या ठिकाणी एकच चैतन्य आहे, अंतर्यामी आपण एकच आहोत वगैरे सगळं खरं असलं तरी ते आपल्याला काही तसं उलगडा होत नाही. कारण आपल्याला आपल्यातला भेद स्पष्ट दिसत असतो. तेव्हा ते आपल्यातले इतके फरक दिसत असताना आपण असं एकदम कसं सापडणार, कसं ते आपल्याला आकलनात कसं येणार. तेव्हा हे काही आपल्याला एकत्व समजत नाही. एकत्व आहे बरं का, म्हणजे ते काही त्याबद्दल म्हणायचं नाही, आपल्याला एकत्व आहेच. जे चैतन्य, जे काही भगवंत माझ्या ठिकाणी वास करतो तो आपल्या ठिकाणी पण करतो, यामध्ये काही वेगळं आहे असं नाही. पण असं असताना सुद्धा ते समजत नाही किंवा आपल्या आकलनाच्या शक्तीत येत नाही, किंवा आपल्याला असं वाटतं की नाही बुवा हे म्हणतात खरं पण असं काही एक वगैरे नाही आहे. पण जर समजा मी आपल्याला असं म्हटलं की आपल्याला प्रपंचात त्रास आहे की नाही, आपल्या जे प्रपंचात त्रास आहे प्रत्येकाचे वेगवेगळे लेवल वेगळं, तर आत वस्तू तीच असते. तेव्हा त्रास हीच वस्तू प्रपंचामध्ये आहे. वेगवेगळी लावलीत आपली नावाची, एवढंच. दुःख आहे का नाही, त्रास आहे का नाही, निराशा आहे की नाही, आपले अपमान होतात की नाही, म्हणजे माझे पण होतात तुमचे पण होतात. असं जर करत गेलो आपण, दुःख माझ्या पण प्रपंचात आहे तुमच्या पण प्रपंचात आहे, तुम्हालाही बाहेर मानअपमान सहन करावं लागतं, मला पण मानअपमान सहन करावं लागतं. तर आता आपण एक आहोत की नाही आहोत. असं आहे, जे सोडवतं असं येतं. समजुतीचा प्रश्न कुठे येतो, समजूत जर अशी घातली तर पटते. पण तुम्ही मी एक आहोत चैतन्य म्हटलं नाही, ते काय लक्षात येत नाही आपल्याला वाटतं तसलं. तर हा जो फरक आहे तो समजुतीतला आकलनातला फरक कसा आहे तो आपण समजून घ्यावा असं वाटतं. दुसरं कुवतीचा प्रश्न आहे. तेव्हा एखाद्याची शक्तीच अशी आहे, सदैव सावधान आहे, त्याचा काही प्रश्न नाही. कारण सावध माणसाला एकदा कुवत आहे म्हटलं, आकलन झालेलं आहे म्हटलं की ती कुवत त्याला टिकवता येते तशीच्या तशी. प्रसंग ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याला ती टिकवता येते. जास्त प्रसंगात प्रश्न येतो, पण सावधानता ही तशी 24 तासाचीच वस्तू आहे. आपण तिच्यावर मागच्या वेळेला पाहिलं आहे. त्यामुळे सदैव सावधान राहणं, विवेकी राहणं,
किंवा तो प्रत्यक्ष अंमलात आणण्याची त्यावेळची जी शक्ती आहे, विचार अंमलात आणण्याची, बरोबर गोष्टी कळलेल्या अंमलात आणण्याची जी शक्ती आहे ती त्यावेळेला जागृत असणं, तशा कृती असणं, हे सगळी कुवतीचा प्रश्न आहे. त्या अर्थाने आपण सामान्य समजतो. स्वतःला सामान्य, मी तरी स्वतःला सामान्य समजतो. आणि त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य माणसांचा हा मार्ग आहे. काय हो की राग येतो, विकारांच्या आहारी जातो, काय आहे ते प्रसिद्धी व्हावीशी वाटते, लौकिकाची अपेक्षा वाटते, मानाची अपेक्षा वाटते, हे सगळं वाटतं म्हटलं की आपलं लक्षात घ्यावं की आपली कुवत सामान्य ह्या स्वरूपाची आहे. असामान्य असतात ते ह्यात अडकत नाहीत. तेव्हा त्यावरून सामान्य असामान्य ओळखायला काही हरकत नाही. तेव्हा कुवत आणि समजूत अशा दोन अर्थाने एक सर्वसामान्य जे आहेत त्यांच्यासाठी हा मार्ग आहे. जे यात बसले नाहीत त्यांच्या बाबतीत हे प्रश्नच उद्भवत नाहीत. ते एकदम काय शेंडेला उडून जाणारे पक्षी आहेत असं समजू आपण. तेव्हा आता क्षणभर आपण असा विचार करू की यात सामान्य माणसाला काय लागतं. जे जायचं आहे ते ठिकाण कळलं, मला दुःख आहे हे कळलं, सुख हवं आहे हेही कळतं. म्हणजे माझी सर्वसाधारण अवस्था कशी आहे सामान्य माणूस म्हणून ती मी आपल्यासमोर ठेवतो की मला दुःखाचं माझं सध्याचं ठिकाण कळतं. प्रपंचात दुःख आहे, निराशा आहे, मनाविरुद्ध गोष्टी आहेत, असंख्य गोष्टी, ते मला कळतं. ते सगळं तिचं चांगलं व्हावं हेही मला कळतं. म्हणजे मला सध्याचं ठिकाण कळतं, जे सुख आहे ते मिळावं हे कळतं, म्हणजे जायचं ठिकाण कळतं. आणि ह्या दोन गोष्टी जोडण्यासाठी जाण्याचा मार्ग लागतो मला. अशा अर्थाने मला मार्गही लागतो. माझं सध्याचं ठिकाण मला माहिती आहे, जायचं ठिकाण मला माहिती आहे या पातळीवर तरी, आणि जाण्याचा मार्ग मला लागतो. हे जे आहे ती आता सध्याची स्थिती कोणाची दुःखाची असेल, कोणाची तात्पुरत्या आनंदाची असेल, काय त्याची असेल तशी असेल, पण ती तशीच टिकावी असं फारसं वाटत नाही. असा दिवस उगवला असेल की ज्या दिवशी स्थिती बघा अशीच आयुष्यभर राहू दे, जीवनात ही घडी वगैरे एवढीच घडीच असते, हे पुढे काय नाही, बाकी सगळं काय उघडण्यात अर्थ नाही, सगळा दिवस उघडण्यात वगैरे काय अर्थ नाही, तेवढी तर घडीपुरतो ठीक आहे. तेव्हा सध्याची स्थिती कशी आहे ती प्रत्येकाला माहिती आहे. तेव्हा ती बदलावी म्हणजे जाण्याचं ठिकाण म्हणजे शाश्वत गोष्ट किंवा समाधान आपल्याला, आनंद आपल्याला मिळावा असं वाटतं. तर या भाषेत जायला मार्ग असू शकतो. जायला मार्ग नाही असं ज्यांनी म्हटलेलं आहे संतांनी, आपल्यासमोर बसलेले आहेत, त्यांचाही विचार आपण ह्याच्यात जाताना करायचंच आहे. पण रामाच्या मार्गानं किंवा आणि कोणाच्या मार्गानं किंवा कशाच्या मार्गानं जायचा प्रश्न केव्हा उद्भवेल, जेव्हा मी सामान्य आहे हे कळेल, मला आज इथे आहे आणि तिथे जायचं आहे हे कळतं, अशा भाषेतच मी विचार करू शकतो. तेव्हा मीच आनंदरूप आहे वगैरे असलं मला एकदम कळत नाही काय ते, मी नाही आहे ना, म्हणून तुम्हाला प्रश्न आहे रोज मला एवढा त्रास का होतोय, तर मी असं जर आनंदरूप वगैरे असतो तर काय मला काही त्रास झालाच नसता. तसं होत नाही, त्यामुळे मला ते होत नाही, म्हणून या भाषेमध्ये मला कळतं आणि त्या भाषेत मार्गाचा प्रश्न उद्भवतो. आपण स्वतः परब्रह्म आहोत, सगळं खरं आहे, चैतन्य आहोत, ईश्वर आहोत, सगळं खरं आहे, हे कोणीतरी हे महावाक्यसुद्धा आहे, तत्वमसी वगैरे सगळं आहे, महात्मा ब्रह्म वगैरे सगळं खरं आहे, पण प्रत्यक्षात मला काही तसा ब्रह्मानुभव वगैरे काही नाही. ईश्वर म्हणावं मी स्वतः तर म्हणजे ईश्वर माझ्यातला आता मी काय बोलत नाही त्याच्याबद्दल. ईश शब्द मुळात सत्तेवरनं आलेला आहे. सत्ता ज्याच्या ठिकाणी आहे, परमसत्ता ज्याच्या ठिकाणी आहे त्याला ईश्वर म्हणायचं, ज्याची परमसत्ता आहे चालते तो ईश्वर खरं सांगायचं. तर आता सत्तेचं आपल्याला काय सांगावं, आपण कसं आपण ईश्वर समजायचं, आपल्याला आपल्या प्रपंचातला अनुभव आपण पहा. आपला जर तसा अनुभव असेल तर आपल्याला ईश्वर समजायला काय हरकत नाही, निदान तेवढी तरी ईश्वर म्हणून आपली ओळख काहीतरी प्रस्थापित होईल किंवा ते कळू शकेल. तर माझ्यावर सत्ता चालत नाही खरं सांगायचं तर. म्हणजे ठरवलं एखादा की 5 तास जपाला बसेन तर अर्ध्या तासातच कळायला सुरुवात होतात. माझ्यावरची सत्ता सांगतो, दुसऱ्यांच्यावरचं काय मी बोलतच नाही ह्याच्यावरनं. तर ओरडणारं मुलं आहे साधं, आपल्याला शांत करता येत नाही, मोबाईलने लवकर बंद करता येत आपल्याला, बाकीचं कशाला, आपली सत्ता कुठे चालते ते बघा. तर दटावलं तर मूलसुद्धा, आपण जर एखादं दटावलं प्रेमाने सांगितलं तर ऐकतच नाही, पण दटावलं तरी सुद्धा ते रडायचं थांबेल अशी गॅरंटी नाही. तर आता मोठ्या माणसांची तोंड आपण काय बंद करायचो, काय सत्ता असेल आपली, म्हणजे अशी वेळ येत नसेल आपल्यावर असं माझी आशा आहे. पण ती एकमेकांची काय तोंड बंद, कुठली सत्ता आणि काय कुठे ईश्वर, आपण कसे काय होणार, अशी परिस्थिती आहे. वा रस्त्याच्या कडेला आपल्या दरवाजात आलो आणि बाहेर एखादं समजा कुत्र बित्र बसलेलं असतं, पण आपल्या परीनं जोरात हाड वगैरे म्हटलं काही बघत पण नाही आपल्याकडे. माझा तरी अनुभव असा आहे, मी सामान्य असल्यामुळे माझा अनुभव असेल, आपलं काय वेगळा अनुभव असेल कदाचित, आपली पावलं वाजली तरी स्वतः पळून जात असतील, पण तसलं काय माझं काय होत नाही बुवा. मला तरी मी तिथे येऊन जरी हाड जरी म्हटलं तरी त्याला हे काय हाकबीक मारतात प्रमाणे वगैरे असं काय वाटतं का काय कोण ठेवू. कधी कधी फार तर सहानुभूतीने ते मान खाली टाकले अशी वर करून फक्त बघतात कोण आहे हे आहेत, चल दारात झोपून जाणार हरकत नाही, काय सत्ता आहे काय ईश्वर म्हणत, हे कसं काय आपल्याला
देवा ईश्वर विश्वर हे काही खरं होत नाही, आपल्याला काही ते पटत नाही, माझ्यावर काही कशात चालत नाही, म्हणून मला काहीतरी मार्ग हवा. मला आज माझ्या ठिकाणी सत्ता नाही, असली तर मला त्याची ओळख नाही, जर ओळख असली तर ती मला वापरता येत नाही. ह्या सगळ्या टप्प्यात मी आत्ता आहे, अशी माझी परिस्थिती आहे, म्हणून मी सामान्य आहे आणि म्हणून मला रामाचा मार्ग हवा असं माझं म्हणणं. तो मार्ग हवा तो एवढ्यासाठी की सत्य ते सत्य म्हणून राहणार. समजा एखादा जीवनमुक्त पुरुष आहे, तो पुरुष म्हणून तसाच राहील, पण तो जीवनमुक्त आहे हे जे काय आहे ते काय आहे नक्की, तर तो पुरुष तोच आहे किंवा व्यक्ती तीच आहे, पण ती मुक्त आहे किंवा काय ते भगवंत झाली आहे किंवा काय झालेलं आहे, त्याच्यात काय बदललेलं आहे. तर हे सत्याचं कसं आहे प्रकरण, आपण ईश्वर आहोत किंवा आपण समजा काय आत्माराम आहोत वगैरे, हे सगळं खरं आहे, अंतर्यामीच आहे, सगळं खरं आहे, ईश्वर आहे, परब्रह्म आहे, चैतन्य आहे वगैरे वगैरे, जे काय आहे ते सत्य आहे. पण ते मला आज पचत नाही, मला अंमलात आणता येत नाही, मला अनुभव येत नाही, अशी माझी आजची परिस्थिती आहे. म्हणजे माझी तरी आहे, आपण या दृष्टीने विचार करावा म्हणून हे सामान्यांसाठी लिहिलं आहे. तेव्हा माझी प्रकृती आध्यात्मिक अर्थाने म्हणू आपण अशक्त आहे. सत्य हे मी ईश्वर आहे, मी परब्रह्म आहे, मी चैतन्य वगैरे, हे जे काय आहे सत्य, हे महाराजांच्या भाषेमध्ये हे बदामासारखं आहे, बदाम खारका आहेत त्या. तेव्हा अशक्त माणसाला प्रकृतीला तेच हिताचं जरी असलं, म्हणजे ह्या अर्थाने म्हणजे गरजेचं असलं, हिताचं म्हणण्यापेक्षा त्या गरजेचं आहे, त्यांनी जर ते खाल्लं, काय मनुका बदाम बेदाणे काय खातात, काय जे काय खातात म्हणतात असं शक्तीसाठी, ते सगळं जरी त्यांनी खाणं चांगलं असलं तरीसुद्धा त्याला ते पचत नाही. तशी मला आज ब्रह्मज्ञान पचत नाही, अशी माझी अवस्था आहे, म्हणून हे आत्मारामाचं ज्ञान पचत नाही. त्या अशा वेळेला आपल्याकडे बदाम जर लहान मुलाला पचत नाहीत, अशक्त माणसाला पचत नाही, तर ते दुधात उगाळून वळसे काढून पातळ करून देतात ना, तसंही प्रपंचातून रामाकडे जायचं काम आहे आपलं. तेव्हा रामाकडे जायला, आत्मारामाकडे जायला, रामाचा मार्ग मला कशाला पाहिजे, थेट आत्मारामाकडे जाऊ, आत्मारामाचा आत्मारामच आहे बोलून चालू, मी काय प्रश्नच नाही मध्ये आधी काही, पण तसं मला चालत नाही, मला रामाकडे जावं लागतं, मग मला आत्मारामाकडे जावं लागतं. आत्तासुद्धा आपण पद म्हटलं मगाशी वेण्णा स्वामींचं, तर त्याचसुद्धा शरणी वेण्णा आत्मारामा शेवटी आहे, पण बंधविमोचन रामच म्हटले सुरुवातीला, त्याचीच भक्ती केली, तीच गुरुंनी सांगितलेली केली, त्यानंतर मला राम गवसला, मग मला आत्माराम भेटला असं म्हटलेलं आहे. म्हणजे शेवटी ते गेले, तो मार्ग तोच आहे, पण तो जाण्याचा मार्ग रामाकडून आत्मारामाकडे असाच आहे. कारण मला हे असं दुधात उगाळून थोडं थोडं तसं त्या अशक्त माणसाला द्यावं आणि मग त्याची प्रकृती हळूहळू सुधारायला लागावी, तशी आपली अवस्था आध्यात्मिक दृष्टी आहे. त्यामुळे राम हे सत्य असलं तरीसुद्धा, म्हणजे आत्माराम हे सत्य असलं तरीसुद्धा रामाची सगुणोपासना मला गरजेची वाटते, ती एवढ्यासाठी वाटते. आता हे काय आहे, हे रामाच्या मार्गानं म्हणजे एवढंच म्हणायचं आपल्याला. राम समोर ठेवला, राम म्हणजे रामच पाहिजे असं आहे का, नाही, विठोबा समोर ठेवला चालेल. आपल्याला जे दैवत म्हणून समोर ठेवावं असं वाटतं आहे ते, की हे म्हणजे काही ते नियंत्रण करणारी सर्व सत्ताधीश आहे, देव आहे असं मला वाटते. ते जे काय वाटतंय आपल्याला ते समोर ठेवलेलं आहे, त्याच्या मार्गाने मी जात राहिलो, म्हणजे त्यांनी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे जर वागत राहिलो, घडवीत राहिलो स्वतःला, तर मी आत्मारामापर्यंत जाईन, म्हणजे अखंड आनंदापर्यंत जाईन, याची खात्री या वचनाने दिलेली आहे. तेव्हा आदर्श जो काही आपल्यासमोर आहे तो समोर ठेवून स्वतःला ठीक करीत जाणं, सुधारित जाणं. म्हणजे उदाहरणार्थ आता राम समोर ठेवला, तर राम निर्लोभ आहे, की मी बा लोभी आहे मला कळते, पण माझा लोभ मी त्या निर्लोभीपणाकडे बघून कमी करतो. अरे ह्याला लोभ नाही, ह्याच्याकडे राज्य आहे पण त्याला त्याचा लोभ नाही, माझ्याकडे राज्य नाही, काही नाहीच आहे खरं म्हणजे, पण तरीसुद्धा, आणि जे आहे ते सुद्धा मला अजून हवं आहे. काय किती गोष्टी आहे, काय आहे हवेपणाला अंत नाही, शेवटपर्यंत अगदी औषधसुद्धा हवंच शेवटी. तेव्हा ते शेवटी ते हवंच आहे मला, सगळ्या शेवटी काहीही नको असं काही होत नाही. औषध घ्या बरं का, तसं काही नाही, मला त्याच्या विरोधात नाही मी, पण सांगितलं की हवेपणाला त्या अर्थाने अंत नाही. असं जर पाहिलं तर मला समोर दिसतं ते रामाचं समोर ठेवल्यानंतर काय दिसतं त्याच्यातनं, त्यांनी का राम समोर ठेवला किंवा आणि काही दुसरं दैवत का ठेवलं समोर, तर ते विठोबा आहे, तटस्थ दैवत आहे. आपल्याला तटस्थ प्रपंचात अगदी कमरेवर ठेवून राहिलं तर कदाचित घरात प्रॉब्लेम येतील, पण काहीतरी करीत असल्यासारखं दाखवावं, पण प्रत्यक्षात काही करू नये. खरं सांगायचं तर चांगल्या अर्थाने म्हणतो मी, वाईट अर्थाने, पण चांगल्या अर्थाने खरोखर काही करू नये. असं तटस्थ राहता येतं का, ते सगळं पाहतायत, सगळ्यांची सुखदुःख त्यांना कळतायत, काय करायचं ते अशा पद्धतीनं करतात की काय करतायत असं वाटत सुद्धा नाही, काय करायचं ते करतात, असं विठोबाचं काम आहे. तेव्हा प्रत्येक दैवताचं काहीतरी एक वैशिष्ट्य आणि स्वतःची कामाची पद्धत आहे, तशी रामाची पद्धत आहे, तुझं अडकवलेलं आहे, त्याच्याकडे एकच बाण असला तरी त्याला तेवढा पुरतो, तर त्याचा बाण परत जागेवर येतो, लागला
की परत जागेवर येऊन बसतो आणि लागला की अचूक असतो, तो चुकवता येत नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा प्रयत्न कसे असावे, निर्लोभ कसं असावं, निस्वार्थी कसं असावं किंवा कर्तव्यनिष्ठ कसं असावं. तर मला कर्तव्यात चुकारपणा करावा लागेल, समोर रामाचा मार्ग माझ्या डोळ्यासमोर होतो. माझ्या कर्तव्यात चूक करतोय का, चुकारपणा करतोय का, तर हे रामाला चालणार नाही. मी ज्या रामाच्या मार्गाने जातो त्यालाही चालणार नाही. त्यामुळे मला माझं कर्तव्य करायला पाहिजे अशी मला जाणीव देऊत राहणं म्हणजे स्वतःला घडवीत राहणं. तर मी चुकार असेल तर कर्तव्याला मी तत्पर होईन, हे माझ्या दृष्टीनं स्वतःला घडवणं आहे. तर असं घडवत राहणं आहे. दुसऱ्याच्या हितासाठी दक्ष आहे. काय मी अविवेकी असेल तर विवेकी होईन, काय सारखं समोर ठेवलं आहे. तेव्हा सगुणोपासना म्हणजे रामाचा हा मार्ग, तोच विठ्ठलाचा, तो शंकराचा, तो दत्ताचा, तो सगळ्या इतर धर्मांचा, पैगंबराचा, ख्रिस्ताचा, सगळ्यांचा मार्ग तोच शेवटी. तो मार्ग शेवटी तोच आहे की तो घडवण्यासाठी ही सगुणोपासना दिली. तेव्हा सगुणोपासना ही जी आहे तिचं हे एक प्रकारचं आपल्याला समजून घेणं आहे. ती का दिलेली आहे किंवा हा रामाचा मार्ग असं का म्हटलेलं आहे, तर त्यामुळं सामान्य मनुष्य निर्गुणासाठी पात्र आणि अधिकारी होतो. सगुणोपासनेने सामान्य माणूस, ज्याला आपण मगाशी पाहिली त्याची अवस्था कशी आहे ती, तो निर्गुणासाठी पात्र आणि अधिकारी करतो ती सगुणोपासना. तेव्हा सगुणोपासना ही शेवटी निर्गुणाचे अधिकारी बनवते आपल्याला. म्हणजे त्या स्थितीला आपल्याला नेऊन ठेवते की तुम्ही आता निर्गुण पेलेल. ते पेलत नाही, ते पेलायला आपली तयारी जी लागते ती सगुणोपासना करून घेते. म्हणून ते रामाच्या पायावर डोकं ठेवलं किंवा म्हणून राम काय करतोय ते पाहिलं, त्यांनी काय आज्ञा दिली ती पाहिली, विठोबाचं म्हणणं काय आहे पाहिलं, त्याची भक्तवत्सलता पाहिली, ते सगळे गुण आपण त्यातले पाहिले आणि ते घ्यायचा प्रयत्न केला. तर ही सगुणोपासना सामान्यांना निर्गुणासाठी पात्र आणि अधिकारी बनवू शकते. म्हणजे मगाच्या भाषेमध्ये ते जिथे आहेत तिथून जिथे त्यांना जायचं आहे त्याचं नावही आज अनेकांना कल्पना नसते की तो शाश्वत स्वरूपाचा आनंद आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनुभवायला येऊ शकेल याची खात्री आहे. तर ते जे शाश्वत आहे आज अशाश्वत आनंदाचीच कल्पना फक्त असते. म्हणून शाश्वत आनंदाचं सारखं ध्येय समोर ठेवलेलं आहे. ते आहे आणि याची देही याची डोळा ते आपल्याला अनुभवायचं आहे ते समोर ठेवलेलं आहे. म्हणजे आज मी जिथे आहे तिथून मला जिथं जायचं आहे तिथंपर्यंत घेऊन जाणारा मार्ग म्हणजे रामाचा मार्ग, म्हणजे सगुणाचा मार्ग. तेव्हा हा सगुणाचा मार्ग आपल्याला तिथे घेऊन जातो. म्हणून तो सामान्यांच्या हिताचा आहे. आता आपल्याला मूळ विषयाची कल्पना आहे, वेळही कमी आहे, पण मध्यम मार्गामध्ये आहेत ते सांगतात त्यावेळेला काही वेळेला आपल्याला शंका वाटते किंवा भेद वाटतो. तर रमणांसारखे आहेत ते थोडे मध्यम मार्गी आहेत. समोर दोन्ही सत्पुरुष महापुरुष समोर आहेत म्हणून पाहून सांगतो की रमणांचा पण मार्ग होता. पण ते पण म्हणायचे हे जे सगुण आहे मग ते गुरुच्या रूपाने असतं ते, आणि गुरुच्या रूपाने उल्लेख त्याचा केलेला आहे. ते त्यांच्या दृष्टीनं तो शिव असेल म्हणजे अरुणाचल शिव असेल, काय ज्याची त्यांनी उपासना केली ते असेल, ते जे असेल ते विठ्ठल असेल, ते राम असेल, ते जे काही होतं त्याबद्दल ते नेहमी असं म्हणायचे, यू हॅव टू हॅव एन आउटर गुरु टू फाइंड युअर इनर गुरु असं म्हणायचे. तुम्हाला बाहेरचा गुरु त्यासाठी पाहिजे की तुम्हाला आतला गुरु तुम्हाला मिळावा. तो आतला गुरु मिळण्यापर्यंत त्याची गरज आहे. एकदा तो सापडला की बाहेरच्या गुरुची काही गरज नाही, ते जाईल लिहून. तर त्याची काही आवश्यकता नाही. तेच महाराज आपल्या भाषेमध्ये म्हणायचे. आपण ते पाहू की सगुणाची उपासना करता करता ह्याला उपासकाला ती सगुण इतकं जिवंत होत जातं की स्वतःचा विसर पडत जातो आणि ते जिवंत होत जातं. महाराजांचा राम जिवंत होतो त्याचं कारण हे की त्याच्यात ते स्वतःला इतके विसरलेले आहेत की तोच फक्त शिल्लक आहे असं होतं. आणि तो शिल्लक आहे तो शेवटी हातच शिल्लक, म्हणजे ज्याला घालवायचं तो गेला, तो बरोबर त्या जागी जायचं तिथे गेलेलंच आहे. आता फक्त मध्ये सगुण राहिलेलं आहे तेही अंतर्धान पावतं. कारण हा एकदा स्वतःला विसरला की त्याचं कामच उरत नाही. मग काय उरतं, ते फक्त आनंद उरतो. तेव्हा इथपर्यंत नेणारा हा मार्ग आहे. तेव्हा रमणांचं मध्यम मार्ग आहे की बाहेरचा गुरु त्याच्यासाठी, बाहेरचा ग्रंथ त्याच्यासाठी, बाहेरचं दैवत किंवा उपास्य दैवत त्यासाठी, या मार्गाने मनुष्य जाऊ शकेल. आता दुसरे आपल्याकडे कृष्णमूर्ती पण आहेत. तेव्हा अनेकांना त्याचाही शंका वाटते की कृष्णमूर्ती होतो म्हणतात ट्रूथ इज पाथलेस लँड, काही नाहीच आहे, सत्याकडे जाणारा मार्ग नाही, भगवंताकडे हा मार्ग असलेला असं प्रदेशच नाही की ज्याला मार्ग आहे असं ते म्हणतात. तर मार्गच असू शकत नाही, पाथलेस लँड असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्याला पुरवणी अशी आहे विचारपूर्वक सामान्यांच्या आणि आपल्या स्वतःच्या अनुभवाने मी असं म्हणतो की सत्याकडे जाणारा मार्ग नाही हे बरोबर आहे. म्हणजे ट्रूथ इज ए पाथलेस लँड हे बरोबर आहे. बट वेन यू रीच देअर, जेव्हा तुम्ही तिथे पोचता त्यावेळेला सत्यावरच जाणारा मार्ग नाही, ही गोष्ट खरी आहे, हे खरं ठरतं. पण ज्या वेळेला तेव्हा तुम्ही तिथे पोचता तेव्हा ते
खरं ठरतं की आता त्याला काही मार्ग नाही आहे. हे कदाचित तिथे पोचल्यावरच काढलेले आणि त्यांनी ते पोचल्यावरच काढलेले उद्गार आहेत, म्हणूनच ते खरे आहेत. मी क्षणभर आपल्याला म्हणतो की आपण असं एक दृष्टांताने विचार करू की मनुष्य ऐलतीरावर बसला आहे, त्याला पैलतीरी जायचं आहे, मध्ये नदी आहे, तर नावेच्या आधाराने मनुष्य पैलतीरावर जाऊ शकतो. एक सर्वसामान्य माणूस म्हटलं मी त्याच्यासाठी, जी माणसं अधिक प्रयत्नशील आहेत, योगमार्गी आहेत, अमके आहेत, ते पोहून जातील. फार कोणी बहादर असतील तर उडी मारून सहज जातील, काय सांगता येत नाही आपल्याला. पण एवढं तरी खरं की सामान्य मनुष्य नावेत बसतून पलीकडे जातो, एवढं तर खरं. तेव्हा आता पैलतीरी जर मनुष्य पोचला तर त्याच्या दृष्टीनं ऐलतीरी नाही, पाणी नाही आणि नावही नाही, कारण आता त्याला त्याची गरजच नाही. त्याच्या दृष्टीनं फक्त पैलतीरी. आता पैलतीरीचं वाचा नाही, म्हणून ते ट्रुथचे पाचलेस लँड, कारण का तिथे त्या तीरावर मनुष्य पोचला आणि तो चालत चाललेला आहे. त्याच्या दृष्टीनं आयुष्यात ही एकमेव नदी होती, भव नदी, ती तिने ओलांडली, तर ती ओलांडलेली आहे. आता तो पलीकडे आहे, तर तो किती का फिरेल नदीकडे, त्याच्या दृष्टीनं तो म्हणेल तर काही नव्हतंच, असं काही नाहीच आहे, कारण आता तो अनुभव मागे पडला. त्याच्या दृष्टीनं तो मागे पडलेल्या अनुभवाबद्दल जर बोलला तर असं म्हणेल की पाचलेस लँड आहे. तेव्हा ते कृष्णमूर्ती म्हणतात किंवा ते संत म्हणतात, ते या अर्थाने म्हणतात, एवढं खरं आहे. तर आता आपण हे आता घेतलंच आहे उदाहरण, तर आपण मला वाटतं थोडं विचार करण्याची गरज आहे सामान्य म्हणून. सामान्य माणसाच्या दृष्टीनं मी एक 5 टप्पे सांगतो त्याच्यातले. एक उदाहरणच घेतले दृष्टांत म्हणून, तर हा मार्गांसुद्धा जावंच लागतं शेवटी. नुसतं मी हा मार्ग आहे म्हणून गप्प बसू शकत नाही, मला काहीतरी काम करायचं आहे पुढे. समर्थांसारख्याने ते केलेलं आहे, आज त्यांचं स्मरण आहे, तर त्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे. काय आहे, ऐल तीरावर मुक्काम ठोकणारी मंडळी आहेत. प्रपंच तेवढा खरा असं जे म्हणतात, ते ऐल तीरावर मुक्काम ठोकलेली माणसं आहेत. हाच तेवढं खरं आहे, भगवंतही खरा नाही, मार्गेकराने जाणे नाही, काहीच नाही असं ज्यांचं मत आहे, तर त्याला पुढचं काहीच मार्ग नाही आहे, हे लक्षात ठेव. म्हणून ऐल तीरावर मुक्काम ठोकू नये, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, वाटेत पाणी लागतं म्हणून डुक्याही मारत बसू नये, तेही त्याचं एक काहींचं गमत आहे. परिस्थिती पाहण्यासारखी असते, आजूबाजूची परिस्थिती आहे ना पाहण्यासारखी असते, तेव्हा त्यात दोन्ही दृष्टीनं मनुष्य त्यात अडकू शकतो. एक पट्टीचा आहे, चांगला आहे, तयार आहे, डुक्या मारीत बसेल, तेव्हा परिस्थितीत रमणारी माणसं तशी असतात. सगळे सामान्यांच्याबद्दल बोलतो आम्ही, जे कोणी सामान्य असेल त्यांनी लागू करून पाहावं. तर पाण्यात डुक्या मारणारी म्हणजे परिस्थितीत रमणारी माणसं, प्रपंचात रमणारी माणसं, त्यातच ते उड्या मारीत बसतील अंतापर्यंत, शेवटपर्यंत. कार्यक्रम सगळे काय ते डोळ्या जेवणापासून वगैरे वगैरे सगळं जे काय लांब लचक यादी असते मोठी, ती सगळ्या यादीत त्यांना इंटरेस्ट, अगदी ते आता काय करावं आता, म्हणजे आता म्हणू नये पण लोक वाट पाहतात अशी वेळ आली तरी तिथपर्यंत त्यांना इंटरेस्ट असतोच. कुठलाही कार्यक्रम कसलाही काही असलं तरी ते त्याच्यात रमणारी माणसं आहेत. रमू देत त्यांना, त्यांचा आनंद त्यांना घेऊ दे, पण हे तिथपर्यंत गेलं तर हे रमण्याचा कार्यक्रम आहे. म्हणजे पाण्यात दोन्ही गोष्टीनं, एक डुक्या मारीत बसतील, नाहीतर काही गटांगळ्या खात असतात, सारखीच परिस्थिती तक्रार असते त्यांची. ते पाण्यात गटांगळ्या खातात आहेत, दगातोंडात पाणी जातं, बरोबर, त्यांचे काही इलाज नाही. परिस्थितीमध्ये कोणी ऐकत नाही, कोणी हे करत नाही, मनासारखं घडत नाही, सारखं काहीतरी तक्रारी असतात, हे असतं ते. हे जे काय पाण्यातले आहेत ते गटांगळ्या खाणारे आहेत, ते सतत निराश होत असतात. तर तसंही असू नये. आपल्याला अजून 2 टप्पे आहेत, हे 3 टप्पे झाले फक्त. मुक्कामी ठोकू नये, डुक्याही मारू नयेत, गटांगळे खाऊ नयेत. काय कारण नाही. पैलतीर नाही म्हणू नये, हे पण आहे. इथेच असतं. ते सर्वस्व मानणारे जसे लोक आहेत तर सुरुवातीला सांगितलं तसं नाही. ही ज्या अर्थी ऐलतीर आहे, मला ज्या अर्थी पाणी लागलं आहे त्या अर्थी पैलतीर असलं पाहिजे. तेव्हा पैलतीर नाही म्हणू नये म्हणजे नास्तिक बनू नये. साध्या भाषेमध्ये नास्तिक असू नये, श्रद्धा असावा, पलीकडे काहीतरी आहे आणि ते मला मिळणार आहे, तर असं म्हणावं. तर पैलतीर नाही म्हणू नये, तेव्हा नास्तिक बनू नये. आणि 5वं जर नाव आपल्याला मिळालीच तर नावेतच बसून राहू नये. पैलतीर आले की उतरून पलीकडे चालायला. आता या सगळ्या अर्थाने रामाच्या मार्गाने आपण आत्मारामापर्यंत पोचावं अशी प्रार्थना करतो. मग हा रामाचा मार्ग आपल्याला खरा ठरेल, तर आपण तसं जावं. तेव्हा नावेच्या आधाराने म्हणजे सगुणाच्याच आधाराने आपण पैलतीराला जसे जातो व्यवहारामध्ये, तसे प्रपंचामध्ये या सगळ्या सुखदुःखांच्या अनुभवातून आनंदाच्या आत्मारामाच्या पैलतीराला आपण जावं अशी प्रार्थना करतो. एवढ्यात या वचनाचे काही अर्थ येऊन गेले, त्याचा आपण विचार करावा अशी विनंती. आता आज हे तर संपलं. पुढच्या शनिवारपासून
आता काही वेगळं स्मरण करा असं सांगितलेलं आहे, त्यानुसार बघूया आता काय काय होतंय ते. पण निदान आज त्याची सुरुवात म्हणून समर्थांचं फक्त माझ्यापुरतं एक स्मरण म्हणून करतो, फक्त 2 मुद्दे सांगून. त्यासाठी आज हेही थोडक्यात घेतले, तेही थोडक्यातच आहे, फक्त 5 मिनिटात आपल्याला सांगतो की समर्थांचं काय लक्षात घ्यावं, समर्थांचं सगळं लक्षात घ्यावं याबद्दल काय दुमतच नाही. पण उदंड आहे, साध्या भाषेत सांगायचं म्हणजे लेखन उदंड आहे, कर्तृत्व उदंड आहे, रचना उदंड, काय उदंड नाही, सगळं उदंडच आहे. आपल्याला त्याचा काही थांगपत्ता लागायचा नाही. पण आपल्याला अगाध जळ जे पे घलपे तसं म्हणतात तसं आहे, तसं ठीक आहे. अगाध जल आहे पण किंवा विहिरीत अमाप पाणी आहे, पण माझ्या तहानेला किंवा मला उपयोगी पडणारं काय ते आपण बघतो, आपल्या भांड्यापुरतं आपण घेऊन येतो, तहान बघतो. तसं शेवटी करावं लागतं कुठेतरी. तर तसं हे अपार आणि उदंड जरी असलं तरी अनेक वेळेला अनेक प्रकारे आपल्याला जशी गरज त्यातून लागते त्यासाठी आपण जसं पाणी घेतो, जसं विहिरीतून आपल्याला हवं ते तेवढं तहानेपुरतं पाणी घेतो, किंवा वस्तूच्या बाबतीत आपण तसं करतो, तसं निदान तेवढं तरी करावं असं माझं मत याबद्दल आहे. तर त्यावरचं काय लक्षात येतं, तो सावध वेळेवर व्हावं. समर्थांच्याकडून काही चरित्रातून शिकावं, काही सांगण्यातून शिकावं, काही त्यांची जे कर्तृत्व आहे त्यातून शिकावं. दोन्ही तिन्ही मार्ग आहेत शिकण्याचे. तेव्हा वेळेवर सावध व्हावं. ते जितक्या वेळेवर सावध झाले तेवढ्या वेळेवर सावध होणं फार अवघड आहे मला वाटतं. सुमुहूर्त साधून काही सापडणार नाही. सुमुहूर्त सावधानच म्हणायचं नसतं, फक्त पुढं काय ते आपल्याला माहीत आहे. त्यामुळे ते जर समजा नाही जमलं तर निदान लवकर पुढे सावध होऊन परमार्थ करावा, एवढं तरी निदान घेण्यासारखं आहे. शेवटी आपल्याला औषध पाणी घालून घ्यावं लागतं, त्यातला प्रकार आहे हा. असू दे, पण निदान नंतर तरी सावध व्हावं की त्या क्षणी ठीक आहे आपण गृहस्थाश्रमाचे अधिकारी आहोत असं समजावं, जाऊ दे. आणि त्या अर्थाने का होईना आपण अधिकाराने का होईना आश्रम स्वीकारला नाही, आपण आश्रम स्वीकारला हे लक्षात ठेवावं. आपण जे आता करतो आहोत तो आश्रम आहे एवढं लक्षात राहिलं तरी मनुष्याला पुढे जाण्याचं भान राहतं. मुक्कामाचं ठिकाण म्हटलं की पुढे जाण्याची भाषा नाही, त्या आश्रमाची आहे ती. त्यामुळे तिथे तेवढाच वेळ थांबायचं आणि पुढे जायचं आहे. तेव्हा तो आश्रम म्हणून स्वीकारावा, तो श्रेष्ठच आहे. त्याबद्दल लिहिलेलंही आहे मी, परवाच्या पुस्तकातही आपण वाचलं असेल. तर त्या दृष्टीने तो आश्रम आहे. तर तशी भूमिका म्हणजे सावधान होणंच आहे. त्या समर्थांच्याकडून सावधानता शिकावी असं मला वाटतं. तर वेळेवर सावध होणं समर्थांकडून शिकावं. दुसरी गोष्ट, आपला मार्ग समर्थ कसा सांगतात ती बघावं, की आपला मार्ग समर्थांनी कसा चालला ते आपण पाहिलं आहे. पण इतरांना मात्र त्यांच्या कुवतीप्रमाणे चालायला सांगितलेलं आहे, हे शिकावं समर्थांकडून. समर्थांनी मी असं केलं म्हणून तू असं कर असं नाही म्हटलं. मी असं केलं असं ते माझ्यासाठी लागू आहे, पण तू असं कर. प्रपंच करावा, नाही टकावा, मग हवे परमार्थ विवेका, असं जे ते आधी व्यवस्थित कर सगळं असं. हे जे सांगितलेल्यातला फरक आहे तो आपण लक्षात ठेवावा, की आपल्या बाबतीत सुद्धा त्यांच्याकडून घेताना तर घेतलंच आहे, पण आपल्या बाबतीत लावून पाहताना सुद्धा हे जसं जितकं आवश्यक आहे तेवढा प्रपंच नेटका करून परमार्थ विवेकाला हाती घ्यावा. म्हणजे आपला मार्ग आपल्या स्वतःच्या कुवतीचा असला तरी इतरांना मार्ग देताना त्यांच्या कुवतीचा मार्ग द्यावा, त्यांची कुवत ओळखून मार्ग द्यावा. हे आपल्याला आपल्या घरापुरतं वळण लावताना, अमकं करताना, दमकं करताना काय सगळीकडे आपल्याला हे उपयोगी आहे. आपण त्याचा विचार केला तरी चालेल. माझ्यापुरतं उपयोगी पडलं तेवढं 2 गोष्टी ठेवल्या. आणि तिसरी आणि महत्त्वाची माझ्या दृष्टीने, की जगात तसं निराशेला कारण नाही, एवढं लक्षात ठेवा. समर्थांच्याकडून काय शिकता आलं तर हे एक चरित्रातलं शिकलं, एक ते सांगण्यावरून शिकलं आणि एक त्यांच्या ग्रंथातून शिकलं. त्यातलं हे ग्रंथातलं काय शिकलं तर जगात निराशेला काही कारण नाही. कशावरून म्हटलं मी, म्हणजे मला स्वतःला का वाटलं तसं, तर अख्खा दासबोध वाचला तर शेवटी काय लिहिलं आहे, ऐशी विचाराची कामे उगीच भ्रमो नये भ्रमे. ते आमच्या होतं प्रपंचामध्ये उगीच भ्रम. ते जे काय आहे ते आपल्याला लक्षात येऊ शकेल त्यावरून. उगीच भ्रमो नये भ्रमे जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले. सगळं जर अनुक्रमाने चाललेलं आहे तर मला गोंधळ का वाटतोय, तर ती माझ्या दृष्टीत दोष असला पाहिजे, काहीतरी माझ्या समजुतीत काहीतरी फरक असला पाहिजे, मला नीट कळत नसलं पाहिजे जगातलं. जगात बरोबर चाललेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले. आपल्याला क्रमाचाच गोंधळ वाटतोय सगळा. काहीतरी घटना केव्हा तरी कसंही काही होतंय, असं काही नाही होतंय, ते बरोबर होतंय, फक्त ते जे काय होते ते माझ्या आकलनात बसत नाही अजून. त्यामुळे मग प्रपंचामध्ये सुद्धा आपल्या असं काहीतरी बरोबर होत नाही असं वाटतं. ते बरोबर होतंय, ते बरोबर काय होतंय ते समजून घ्यावं. ते समजून घेईपर्यंत निदान निराश होऊ नये. जोपर्यंत आपल्याला समजून येत नाही अजून, जर निराशा आली असेल तर लक्षात ठेवावं की आपल्याला अजून प्रपंचाचं नीट स्वरूप कळलं नाही आहे, घटनांचं नीट स्वरूप कळलं नाही. एका घटनेला
घटनेचा दुसऱ्या घटनेशी काय संबंध आहे ते अजून नीट कळलं नाही आहे, तर ते कळेपर्यंत थांबावं, तोपर्यंत निराश काय होऊ नये. म्हणजे काही जरी प्रसंग असेल तरी जगदीश्वर हे अनुक्रमे सगळं केले म्हणतो मी, बस शेवटी काही म्हणत नाही. एवढं म्हटलं की नाही की चित्ताला खूप शांतता येते. हे असं काय आहे तर जगदीश्वर हे अनुक्रमे सगळं केले श्रीराम, बस संपलं. बाकी काय आपल्याला विचार करायचं कारण नाही. हे सगळं बरोबर त्यांनी केलेलं आहे. कोणाला त्रास, कोणाला दुःख, ते आपापल्या परीनं. ते कुठे मला जे दुःखाचं येते त्यांना कुठे दुःखाचं असते, त्यांना जे सुखाचं येतं मला कुठे सुखाचं असते. प्रत्येकाची वेगवेगळी भाषा आहे, प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धत आहे, अनुभव आहे, त्यानुसार ते चाललेलं आहे. तर ते सगळ्याचा जो करता असेल त्याची काहीतरी क्रम त्यांनी ठरवलेलाच असेल. भले तो विनाशाकडे जाणार असेल, नाहीतर तो उद्धाराकडे जाणार असेल, त्याचा काही क्रम आहे ना. मग त्यात मी आय मस्ट फिट माय सेल्फ टू थिंग्स, ते टू द वर्ल्ड. ते जे काही जग आहे त्याच्यामध्ये मी स्वतःलाच फिट करून घेण्याचं. ती शेवटच्या एवढं सगळं सांगितलं, इतके प्रकार, सगळ्या सूक्ष्म तत्वापर्यंत सगळ्या विवरण झाली. अगदी आपल्या मूर्खापासून सगळं सांगितले. काय सांगितलं नाही असं नाही, पण शेवटी काय म्हटलं, शेवटी एवढंच म्हटलं ना की जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले. मी आपलं मनाशी तेवढं म्हणतो, तेवढं मी आपल्यासमोर ठेवतो की काय समर्थांचं स्मरण म्हणून करण्यासारखं आहे. ते शेवटी एवढं लक्षात ठेव, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम समर्थ. लक्षात ठेवा. सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड. घेऊन रुची त्या नाम रसाची, घेऊन रुची त्या नाम रसाची, भवबेडी तोड सखया, भवबेडी तोड सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड. बैसुनिया गृही वेळ नको गमो, बैसुनिया गृही वेळ नको गमो, भलती बडबड सोड सखया, भलती बडबड सोड सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड. रामदास म्हणे आवरुनी मन हे, रामदास म्हणे आवरुनी मन हे, सद्गुरु चरणा जोड सखया, सद्गुरु चरणा जोड सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड. जानकी वन स्मरण